द्या, प्रायव्हेटच्या लॅबमध्ये द्या आणि किती NPK आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या पिकांना हे वापरणार त्या पिकाच्या उत्पादनात किती वाढ झाली, त्यानंतर त्यावरती किती कमी प्रमाणामध्ये कोणत्याही या म्हणजे अळीचा म्हणा किंवा कोणत्याही याचा प्रादुर्भाव किती कमी प्रमाणात आला ते पण. आता तुम्हाला एक पुढचा दावा करू का, मी हे जे सगळं सांगितलं यातलं 10% जरी खोटं निघालं तरी याच्या दुप्पट पैसे. आणि हे प्रोडक्ट असं आहे, माझं मत असं आहे की हे प्रोडक्ट पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे क्रांती घडवेल आणि एकही फार्म असा राहणार नाही भविष्यामध्ये की ज्याला ही सुरुवात आहे. कारण काय आहे, तुम्हाला शेणखत मोठ्या प्रमाणात मुबलक नाही आहे, मेंढी शेळीचं नाही आहे. मुबलक कोणत्या प्रमाणामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये 6 करोड पक्षी ब्रॉयलरचे पडतात फक्त, बरोबर. मग या 6 करोड ब्रॉयलरच्या पक्ष्यांपासून मिळणाऱ्या जर विष्ठेवरती समजा तुम्ही काहीतरी प्रक्रिया केली आणि ही ऑनगोईंग प्रोसेसमध्ये आहे, तुम्हाला काही सेपरेट कुठेतरी ठेवा, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करा, त्याचा सेपरेट खर्च करा, याच्यापेक्षा जर ऑनगोईंग प्रोसेसमध्ये जर होत असेल ते सेंद्रिय खतामध्ये रूपांतर, तर देशामध्ये सेंद्रिय खत किती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल आणि त्याचा शेतकऱ्याला फायदा का होणार. त्यानंतर हळूहळू आपण फर्टिलायझर जे केमिकल आहे त्याच्यापासून लांब जातो आहे की नाही आहे. मग जर सरकारने उद्या फर्टिलायझर वापरू नका म्हटलं तर तुम्हाला सेंद्रिय खत वापरत असताना या खताकडे वळावं लागणार आहेच, बरोबर. मग म्हणून हे म्हणजे कंपनीचा मेन रोल हे प्रोडक्ट विकण्यापेक्षा या प्रोडक्टपासून हा जो बेनिफिट मिळणार आहे आणि यातून जे वाया जात आहे सगळं, तर ते वाया न जाता ते आपल्या जमिनीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हे आपले सगळे प्रयत्न. आता झायडेक्स ही तशी जुनी कंपनी आहे, 25 वर्ष, आणि झायडेक्स ही 4 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते. म्हणजे वॉटरप्रूफिंगमध्ये, टेक्स्टाईलमध्ये, रोड कन्स्ट्रक्शन, पण रोड कन्स्ट्रक्शन नाही, ते रोड कन्स्ट्रक्शनमध्ये क्रॅक्स वगैरे जात त्याच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत हे पोल्ट्रीच्या सेक्टरमधलं हे नवीन प्रोडक्ट झायडेक्सने आणलं आहे, पोल्ट्री गोल्ड नावाने. यामध्ये फंगस आणि बायोपॉलिमर ॲड केलेलं आहे. 5000 पक्ष्यांना 10 किलो वापरायचं आहे. पिल्लं आल्यानंतर साधारण तूस ज्यावेळेस टाकतात त्यावेळेस 2 किलोपर्यंत त्या तूसमध्ये मिक्स करून टाकायचं. त्यानंतर 12व्या-14व्या दिवशी आपण ब्रीडिंग मोकळं करतो ब्रॉयलरमध्ये, तर तेव्हा एक साधारण 4 किलोपर्यंत मिक्स करायचं तूसमध्ये आणि जसं शेतात युरिया टाकतात त्या पद्धतीने टाकायचं. पक्ष्यांच्या अंगावर पडलं, खाद्यात पडलं, पाण्यात पडलं चुकून तरीसुद्धा पक्ष्यांना काही हानिकारक नाही होत. हे एकदम इको फ्रेंडली आहे. त्यानंतर 22 ते 24व्या दिवशी ज्यावेळेस फिनिशर सुरू होतं त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये विष्ठेचं स्वरूप पातळ येतं. त्याचं कारण काय होतं की फीड कन्झम्पशन वाढतं आणि वॉटर कन्झम्पशनही वाढतं. तर त्यावेळेस उरलेलं 4 किलो असं टोटल 10 किलोपर्यंत हे पूर्ण प्रोडक्ट वापरायचं आहे. एक तर अमोनिया जो तयार होतो आणि त्या अमोनियाने त्रास होतो, त्या त्रासापासून पक्ष्यांना मुक्ती मिळते. त्यानंतर दुर्गंधी कोणतीही येत नाही आणि विष्ठेमधला ओलावा पूर्णपणे नाहीसा झाल्याच्याने माशांचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा होतो किंवा शक्यतो तर माशा होत नाही. त्यानंतर अमोनिया फॉर्म झाल्याच्याने लंग्सचं जे वगैरे इन्फेक्शन असतं ते होऊन सेकंडरी असायटिसारखे वगैरे प्रॉब्लेम होतात, CRD वगैरे होतो, त्यापासून मुक्ती मिळते. या सगळ्या गोष्टींच्यानी पक्ष्यांची मरतूक कमी होते आणि ऑटोमॅटिक पक्ष्यांची मर कमी झाल्याच्याने FCRमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन पोल्ट्री फार्मरचा फायदा होतो. ओके, थँक्यू.